चला तर इथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड सँडविचची रेसिपी। खूप इझी आहे। तर इथे सुरुवात करू आपण रेसिपीला। इथे मी एक छोटंसं कुकर घेतले आणि त्यामध्ये साधारण या साईजचे 4 ते 5 मी बटाटे घेतले। साधारण तुम्ही समजू शकता पाव किलो बटाटे आहेत। आता त्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि छान असं आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। इथे मी 3 शिट्ट्या दिलेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने उकडून घेऊ शकता। आता एका भांड्यामध्ये मी लसूण, थोडंसं आलं घेतलंय आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट बघून हिरव्या मिरच्या घ्या आणि इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर घेणं हे खूप आवश्यक आहे, खूप छान त्यातून स्वाद येतो। इथे मी 2 चमचे अख्खे धने घेतलेत आणि 1 चमचा जिरं घेतले। अख्ख्या धन्याने ना या सँडविचला खूप वेगळा आणि खूप छान असा फ्लेवर येतो। हे मी जे वाटण केलं ते एकदम मी जाडसर वाटण करून घेतले। लगेचच मी एका साईडला एक कढईमध्ये तेल टाकले आणि त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलाय आणि नंतर हे वाटण वाटून घेतलेलं आपल्याला छान असं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे परतत असताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे मी हळद टाकून घेत आहे। हळद टाकल्यानंतर देखील छान असं आपल्याला तेलामध्ये हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या ह्या भाजून घेतलेल्या नाहीत, डायरेक्टली आपण वाटलेल्या आहेत म्हणून। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले। मीठ टाकताना थोडंसं स्किप झाल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही। चवीनुसार मीठ टाका। त्यानंतर हे उकडलेले बटाटे जाडसर असे मी मॅश करून घेतलेत। खूप सॉफ्ट आपल्याला मॅश करायचं नाही, जाडसर बटाटे म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे चंक्स असले पाहिजेत, जेणेकरून त्याचा एकदम वेगळा फ्लेवर येतो आणि खूप छान असं हे आपलं सँडविच खायला लागतं। तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा सँडविच ट्राय करा। जसं बाहेर हॉटेलमध्ये भेटतं तसं सेम टू सेम आपण घरामध्ये बनवू शकतो। तेही एकदम चांगल्या ऑइलमध्ये स्वच्छ आणि छान असं आपण घरातल्या घरातही लहान मुलांना देऊ शकतो। आता एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। 1.5 वाटी पीठ बरोबर होतं तेवढ्या मिश्रणासाठी। इथे मी 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे चाळून स्वच्छ। आता यामध्ये मी टाकणार आहे 2 चिमूट खायचा आपला सोडा। सोडा इथे ना खूप जास्त टाकायचा नाही, 2 चिमूट खूप झाला। सोडा जर जास्त टाकाल तर सँडविचमध्ये खूप तेल वडेल आणि खाल्लं जाणार नाही। आता इथे मी 1 मोठा चमचा ओवा घेतलाय आणि तो ओवा हातावरती चोळून घेतलाय, जेणेकरून त्याचा फ्लेवर सगळा पिठात उतरेल। आणि यामध्ये बेसनाला लागेल इतकंच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलंय। आता हे थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून छान असं पीठ मिक्स करायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पिठाच्या। जर तुम्ही एकदाच पाणी टाकाल तर पिठामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घेऊया। तुम्ही अशा प्रकारे बघा, तुम्ही पाहू शकता, म्हणजे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घेतलेलं आहे। 1 वाटीमधलं पण पाणी आपलं थोडंसं उरलेलं आहे। मी तर लगेच ब्रेड घेतलेत। आता एक ब्रेडवरती किंवा आपण जी भाजी केली होती ती भाजी एकदम थंड झालेली आहे आणि आपण एका ब्रेडवरती अशा प्रकारे ही भाजी लावून घेत आहोत, म्हणजे बटाट्याचं मिश्रण आपण यावरती लावून घेऊया आणि नंतर दुसरा ब्रेड ठेवून अशा प्रकारे हे पॅक करून घ्यायचं आहे आणि वरती अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर म्हणजे आपल्या तेलामध्ये हे सँडविच सुटत नाही। मी अशा प्रकारे एकदा 4 बनवून घेतलेत आणि मध्यभागून आपल्याला असं सुरीच्या साहाय्याने छान असं कट करून घ्यायचं आहे। मी एका साईडला तेल गरम करायला ठेवले। तेलामध्ये पहा मिश्रण टाकल्यावर वरती आलंय, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालंय। खूप कडकडीत गरम नको, खूप थंड नको, मीडियम आपल्याला हे तेल ठेवायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे जी उघडी साईड होती ती पिठात पहिले बुडवून घेऊया, म्हणजे त्यातून तेल आतमध्ये जाणार नाही किंवा मिश्रण बाहेर येणार नाही तेलामध्ये। हे बघा पूर्ण कोटिंग केलंय पिठाचं आणि त्यानंतर मी आता हे अलगद असं तेलामध्ये सोडणार आहे। हे सोडत असताना थोडी काळजी घ्या, हाताला तेल उडू शकतं हातावरती। हे पहा छान असं अलगद आपल्याला हे तेलामध्ये सँडविच सोडून द्यायचे आहेत। खूप इझी आहे करण्यासाठी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। लहान मुलांना घरातल्या घरात स्वच्छ असं खायला भेटणार आहे, तर नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल। आणि आता मी दुसरा सँडविच देखील तेलामध्ये सोडलाय आणि हे तळत असताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे।
हे पहा, छान मी आलटी पलटी करून ह्याला छान असं तळून घेतलं. एकदम क्रिस्पी आपले हे ब्रेड सँडविच तयार आहेत. हे पहा किती सुंदर असा कलर आला आहे आणि किती सुंदर हे दिसत आहे आणि घरभर इतका छान स्वाद म्हणतात, काय बोलतात त्याला, वास येतोय की खूपच छान. आता मी माझ्या स्वामिनीला देत आहे. स्वामिनीला कसा वाटला सँडविच पाहूया, तिची रिॲक्शन बघा. आता बघा, हे बघा ती डान्स करते, म्हणजे हे तिला आवडलेलं आहे. स्वामीला तर हे सँडविच आवडलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला